रँडमली चालत म्हणजे मालदीवच्या माले सिटीमध्ये मी चालत होतो. रँडमली मला एक ग्राउंड दिसलं फुटबॉलचं. तिथं मी आज जस्ट म्हणजे ओपन होतं ते. आज सगळ्यांना एंट्री होती. तर आलो तर मी पाहिलं फक्त यांनी जे नॉर्मल मॅचेस जे असतात 2 क्लब्समध्ये जे मॅचेस होतात, 2 टीम्समध्ये नॉर्मल त्यांच्या सिटीतल्या सिटीमध्ये. असं नाही की नॅशनल मॅच वगैरे एकदम. त्यांच्या पण त्यांना लाईव्ह त्यांनी स्कोअरबोर्ड त्यांना दिला आहे सगळं. परत इंजर्ड वगैरे झालं कुठला प्लेअर तर लगेच मेडिकेट डॉक्टर वगैरे नर्सेस सगळे अवेलेबल आहे. म्हणजे एवढं ते लोकांनी सगळं चांगलं करून ठेवलं आहे. पण आपली तर कसे आपण नॉर्मली खेळतो वगैरे क्रिकेट वगैरे काही बोला तर आपलं असं डॉक्टर वगैरे अवेलेबल नसतं. आपल्याला लागलं की आपण असं धडपडतो वगैरे पडत राहतो. इथंच नाही, एकदम बेस्ट त्यांनी केलं आहे. आणि लोक असं खूप इंटरेस्टने म्हणजे ते फुटबॉलला एवढं मानतात जसं आपण क्रिकेटला खूप एकदम हे म्हणजे क्रिकेटसाठी आपण पागल राहतो वगैरे इंडियामध्ये सगळीकडं. तर फुटबॉलसाठी खरं खूप क्रेज आहे इकडं यांच्या इथे. एवढंसं आहे पण खरं एकदम बेस्ट. आणि तेवढ्याशा जागेत पण त्यांनी खूप सगळं अवेलेबिलिटी केली त्यांच्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता असं ग्राउंडच्या साईडला पण त्यांनी असं काय म्हणतात ॲडव्हर्टाईजसाठी कसं आपल्याकडं जसं MRF वगैरे ॲडव्हर्टाईज वगैरे राहतं तसं काय राहतं. ह्यांनी एकदम साईडला त्यांनी एकदम कोकोकोला बँक ऑफ त्यांच्या बँकेचं ॲडव्हर्टाईज वगैरे, येस बँक वगैरे असं खूप त्यांनी हे करून ठेवलं. एकदम मस्त वगैरे त्यांनी क्रिएट केलं. आणि मस्त ह्यांनी अजून एक कॅमेरा मॅच शूटसाठी त्यांनी एक स्पेशल कॅमेरा पण ठेवला आहे. तुम्हाला मी दाखवतो का. परत मेडिकेटवाला माणूस आहे, एकाला इंजुरी झाली. काय कुठं प्लेअरला घेऊन जायची वगैरे काय गरज नाही, काय नाही. तुम्हाला दाखवतो मी तर नॉर्मल मॅच चालू आहे असं पण नाही नॅशनल इंटरनॅशनल वगैरे कुठले काय. खाली त्यांचे कोच बसले होते. आता तुम्हाला फिंगर आता वरती बघा तुम्हाला 2 कॅमेरे येईल. एक फर्स्ट फ्लोअरला गॅलरीमध्ये आणि एक सेकंड फ्लोअरला गॅलरीमध्ये. असे 2 कॅमेरेज आहेत त्यांच्याकडं. आणि ते शूटसाठी पण माणसं अवेलेबल असतात. नॉर्मल मॅच आहे काहीच असं पण नाही की कुठली इंटरनॅशनल वगैरे काय. 2 क्लबमधली मॅच आहे बस. एक UV म्हणून टीम आहे आणि एक TC म्हणून टीम आहे. त्यांचा फुल फॉर्म तर मला काय माहीत नाही, मी बघितलं नाही कुठं. पण इथलं टीम्स आहेत ह्या दोन्ही. मॅच एंड झाली आहे त्यांची. टोटल 90 मिनिट्सची त्यांची मॅच होती. व्हाईट जर्सीवाले टीमनी मॅच जिंकली आहे 3-1नी. दुपारपासून काय खाल्लं नव्हतं त्यामुळे भूक लागली होती. तर आपण आत्मा इंडिया रेस्टॉरंटला आलो आहे. इथं इंडियन फूड भेटतं. तिथं आपण बघू आता काय खाऊया. आलू पराठा खाऊया आपण. आलू पराठा ट्राय करूया कसा आहे. हा आलू पराठा आले बघा.
स्पायडरमॅनचा कॉस्ट्यूम इथं हॅलोविन वगैरेसाठी पण यांच्याकडे कॉस्ट्यूम्स पण मिळाले. तुम्ही बघू शकता इथं 2 टाईम म्हणजे दिवसातून 2 टाईम हे झाडतात सगळं. हे कचरा राहूच देत नाही लोक, असं झाडांचं पान वगैरे काही राहू दे. हे बघा ही इथली लोक जसं लोकल बस आहे, जसं मुंबईला बेस्ट पुण्याला पेंट वगैरे कसं आहे तसं यांच्याकडे ही बस आहे पूर्ण यांची सिटी ट्रॅव्हल करण्यासाठी. 2 ते 3 ते 4 बस असतात, 2-3 रूट असतात. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा इंस्टाग्रामला पण.